नुकतंच आम्ही संभाजीनगर येथे स्थित असलेल्या इथून जवळच असलेल्या खाटूश्याम मंदिराला दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. मूळ खाटूश्याम मंदिर जे आहे ते राजस्थान येथे सिक्कीम जिल्ह्यामध्ये 1027 साली राजा रूपसिंह व राणी नर्मदा कंवर यांनी स्थापन केलं होतं. बार्बरिक हा 5 पांडवांपैकी असलेल्या भीमांचा नातू व घटोत्कचचा ज्येष्ठ पुत्र होता. बार्बरिकच्या आईची शिकवण होती की कमजोरांच्या बाजूने उभं राहावं. द्वापार युगामध्ये झालेल्या युद्धामध्ये ज्यावेळेस बार्बरिकला कृष्णाने विचारलं की तू कोणाच्या पक्षामध्ये असशील, त्यावेळेस तो म्हणे जो पक्ष हरायला लागेल त्या पक्षातून मी उभं राहील. पण तो इतका शूरवीर होता की श्रीकृष्णाने त्याला त्याचं जे शीर आहे म्हणजे जे मस्तक आहे ते दान करण्यासाठी सांगितलं. त्याने लगेच श्रीकृष्णाला आपलं मस्तक जे आहे ते दान केलं. आता हे जे मूळ मंदिर आहे खाटूश्यामचं, हे जे खाटू ह्या ठिकाणी शीर आहे आणि जे शरीर आहे ते हरियाणातील सिंहाड या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. एक गाय तिथं नियमित दुधाभिषेक करायची आणि तिथून लोकांनी ज्यावेळेस खनन केलं त्यावेळेस हे शीर सापडलं आणि मग त्यावेळेसच्या खाटू राजाचा जो राजा आहे तिथला, त्याने तिथे हे मंदिर बांधलं. आता ह्या सर्वात भावना ही अतिशय महत्त्वाची असते. कोणत्याही गोष्टीला समर्पण ही भावना खूप महत्त्वाची असते आणि हेच बार्बरिकने दाखवलं होतं. म्हणूनच कलियुगात त्याला श्याम नावाने पुरस्कृत करण्याचा निर्णय श्रीकृष्णांनी घेतला व त्याला तसा आशीर्वाद मिळाला. जय हो खाटूश्याम. मूळ खाटूश्याम मंदिराच्या इथे एक श्यामकुंडही आहे. तिथे स्नान केल्याने चर्मरोग जातात असे मानले जाते. पण संभाजीनगर जवळील असलेले पिसादेवी रोडवरील हे खाटूश्याम मंदिर देखील खूप विलोभनीय आहे. सर्व बाजूंनी डोंगर असून इथे विलोभनीय अशी प्रसन्नता आहे. नक्कीच ह्या ठिकाणी दर्शनासाठी या आणि देवालाही प्रार्थना करा की मूळ खाटूश्याम मंदिरामध्ये आम्हाला तू बोलव, आम्हाला तुझे दर्शन करू दे. जय हो.